नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। आनंद आश्रमाच्या बाहेर आपणाला आज गुरु पौर्णिमा उत्सव 2026 च्या माध्यमातून आपल्याला मोठी गर्दी बघायला मिळते। गुरु शिवाय न्याय नाही, गुरु शिवाय विद्या नाही असं म्हणत जवळ महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं समीकरण देणारा महाराष्ट्राच्या राजकारणापलीकडे स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे यांनी माणसं जोडली आणि म्हणूनच अशा गुरुच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातल्या राजकारणातले अनेक दिग्गज या ठिकाणी आपल्याला अनाथ आश्रमाच्या बाहेर आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं त्या शिष्यांच्या मनात काय भाव जोडलेत आपण जाणून घेऊया। कल्याणचे आमदार राजेश मोरे या ठिकाणी आलेले आहेत। मोरे साहेब, आज आपण स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे यांच्या भेट दिली, आश्रमाला भेट दिली। आज गुरूंचं दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी काय आनंद होतो? आज मोठा सण दिवस आहे, गुरु पौर्णिमा आहे। धर्मवीर आनंदीगे साहेब असतील, आपले आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्मान एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे आमचे गुरुस्थानी आहेत। आणि मग त्यामुळे आज धर्मवीर आनंदीगे साहेबांचा दर्शन घेण्यासाठी आणि आताच आपले उपमुख्यमंत्री या सर्वांना भेटण्यासाठी इथे येत असतात। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व शिवसैनिक, सर्व आमदार, खासदार आज गुरूंचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आणि गुरु पौर्णिमा कारण त्यांचा आशीर्वाद हाच आमच्याकडे एक नवचैतन्य निर्माण करणारा आशीर्वाद असतो आणि त्यामुळे आम्ही त्याच्या भेटीसाठी आलेलो आहोत। एकनाथ भुईर आपल्याला जोडले। दादा, आज गुरु पौर्णिमा आहे, गुरुच्या दर्शनासाठी आपण आनंद आश्रम मध्ये आला। महाराष्ट्रातले अनेक राजकारणी या ठिकाणी उपस्थित झाले, काय आनंद होतो? गुरुर्देवो गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै दे गुरुदेवाय नमः। आज गुरूंचं स्थान आहे आणि हे आपल्याला माहिती आहे, अखंड महाराष्ट्राचं स्थान या ठिकाणी आहे। महाराष्ट्राची श्रद्धा या ठिकाणी वाहिली गेलेली आहे। ते गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांचं कार्यालय आणि त्यानंतर आज ज्यांनी महाराष्ट्राची सर्वात मोठी जबाबदारी आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांचं नाव अगदी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अगदी पसरवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते आमच्या गुरुस्थानी एकनाथजी शिंदे साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी, गुरुपौर्णिमेचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील मंत्री असू द्या, अजून सर्व दिग्गज जे लोक आहेत ते या ठिकाणी, कारण या ठिकाणी आमची श्रद्धा वाहिलेली आहे, या ठिकाणी आमचा स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान आमचा कायम असाच उंचवत राहील। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आज आम्हाला हे या ठिकाणी मिळालेले आहेत, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। आणि म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागातून ठाण्याच्या आनंद आश्रमाच्या इथे अनेक आपणाला राजकारणातले अनेक दिग्गज बघायला मिळत असताना मात्र समाजसेवेचं लावलेलं छोटंसं रोपटं, त्याचा प्रचंड वटवृक्ष आपणाला ठाणे शहरातून आज गुरुप्रमेच्या रूपाने बघायला मिळाला। कॅमेरामॅन शमिका गंद्रे समी, रिपोर्टर सागर पाटील, आनंद आश्रम, ठाणे।